ॲडमिशन जरी करायचं असलं तरी आपण ग्राहक असतो, परंतु आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल एखाद्या व्यवहाराशी जुडलेलाच असतो. आपल्या जन्माच्या आधीपासून सुद्धा आपण प्रत्येक व्यवहाराशी जुडलेले असतो. ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळेस सुद्धा आपली आई कुठली ना कुठली औषध किंवा काही ना काही खात असते. म्हणजे जन्माला आल्यापासून तर आपला जर मृत्यू जरी झाला, आपण जरी मृत्यूशय्येवर असलो त्यावेळेस सुद्धा आपल्यासाठी कोणी ना कोणी काही ना काही खरेदी करत असतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण ग्राहक असतो. पण ग्राहक म्हणून आपलं जे अधिकार आहे त्याचबरोबर आपली जी कर्तव्य आहे ह्यांच्याबद्दल तेवढी जागृती जास्तीत जास्त व्हावी. कारण आजच्या घडीला सगळ्यात जास्त जी फसवणूक होताना आपल्याला दिसतं, कारण ग्राहक हा प्रत्येक व्यक्ती आहे, मग तो गरीब असो किंवा मग तो श्रीमंत असो, ग्राहक हा प्रत्येक व्यक्ती असल्यामुळे सगळ्यात जास्त जी फसवणूक होत आहे आजच्या घडीला ती ग्राहकांचीच होत आहे. त्याच्यामुळे ग्राहकांना जागरूक असणं फार गरजेचं आहे आणि त्याचसाठी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, दिली जाते असंही आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला प्रॉपर सेवा मिळत नाही किंवा आपली फसवणूक होते तेव्हा त्यावेळेला केवळ पैशाचंच नुकसान होत नसतो, तर त्यावेळेस आपल्या भावना सुद्धा दुखावल्या जातात आणि आपल्याला आर्थिक नुकसान सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागते. आणि सामान्य माणसाचा विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास आपला त्यावेळेला तुटतो ज्या वेळेला आपली फसवणूक होत असते. हाच विश्वास जपण्यासाठी सामान्य नागरिकांच्या हक्कांना आवाज देण्यासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कायद्याचा नाही तर सामान्य माणसाच्या न्यायाचा दिवस आहे. आणि 24 डिसेंबर 2025 हा जो दिवस आहे प्रत्येक वर्षी शासन याला एक थीम डिसाईड करत असतो आणि यावर्षीची जी थीम आहे ती खूपच चांगली थीम आहे जी आपल्या नेशनने ठरवून दिलेली आहे की डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि त्वरित ग्राहक तक्रार निवारण. याचा अर्थ असा आहे की बहुतेक बऱ्याचशा जणांना माहिती असेल पण आणि बऱ्याचशा जणांना माहिती नसेल पण की आपली जर 1 रुपयाची जरी फसवणूक झाली असेल, 1 रुपयाची जरी फसवणूक झाली असेल तरीसुद्धा आपण जिल्हा ग्राहक न्यायालय जे असतं तिथे आपण तक्रार करू शकतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं की 1 रुपयासारखं शिल्लक ह्याच्यासाठी किंवा 10 रुपयासाठी किंवा 500 रुपयासाठी आपण त्या न्यायालयात जात नाही किंवा त्याच्या पायऱ्या चढत नाही. त्याचं मुख्य कारण हे असतं की आपल्याला असं वाटतं की आपलं केस खूप पेंडिंग राहील आणि आपल्याला माहीत नाही कितीदा तरी फेरा मारायला आपला त्याच्यामध्ये पैसा जातो, आपला वेळ जातो, आपली ऊर्जा जाते आणि ह्या सगळ्यांचं एक समाधान म्हणू शकतो आपण किंवा ह्या सगळ्या गोष्टींना स्पीडअप करण्यासाठी शासनाने आता काय केलेलं आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेले आहे. त्याबद्दल आपले माननीय कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आपल्याला हे प्रमुख अतिथी सर आपल्याला सांगतीलच आणि ते सविस्तर सांगतील याच्याबद्दल आपल्याला. थोडक्यात माहिती सांगतो. आपली आहे ती राष्ट्रीय कार्यकारिणी असते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जे मोठ्या प्रकारचे ग्राहकांवरती अन्याय होतात म्हणजे कुठला एखादा कायदा असेल, कामगारांमध्ये असेल ती कामगारांची अमेंडमेंट असेल किंवा उदाहरणार्थ 12 तास कामगारांकडून काम करून घेतलं जातं परंतु त्याला मोबदला तेवढा दिला जातो. आता हे काय होतं कंपनी आस्थापण्याचा विषय तो राष्ट्रीय लेवलवरती ते सॉल्व्ह केला जातो. त्यानंतर आपली असते ते प्रांत कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्रासाठी प्रांत कार्यकारिणी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातले काही विषय असतील ते करू शकतात. आता हे मी तुम्हाला का सांगतोय कारण आपले जे काय म्हणणं आहे किंवा आहे ते तुम्ही तालुकास्तरीयवर पण देऊ शकता, जिल्हास्तरीयवर देऊ शकता. जर त्याच्यातूनच आपल्या कुठल्या गोष्टीचा जर निपटारा नाही झाला तर आपण ग्राहक न्यायालयामध्ये पण जाऊ शकतो. आता त्याच्यामागं काय ही कुठली कार्यपद्धत आपण 4 पद्धतीमध्ये ही कार्यपद्धती चालते. कुठले कारखाने तर कुठलेही मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे असेल कुठलंही जे कारखान्याचं असेल त्याच्यामध्ये हा कायदा लागू पडतो. व्यापारी असतील कोणत्याही प्रकारचे व्यापारी अगदी छोटेसे तुमची प्लॅस्टिकची पिशवी विकणाऱ्यापासून सोने खरेदी असेल किंवा कुठले ग्राहक हा जिथं ग्राहक खरेदी केलं जातं तिथं व्यापारी येतात. शेतकऱ्यांनाही त्याचा मूलभूत हक्क आहे की कुठल्याही विभागामध्ये म्हणजे कारखान्यात जरी तुम्ही ऊस घातलेला असेल, ऊसाचे मला पैसे मिळाले नाही तर मी त्या कारखानदाराकडे व्यवस्थित पद्धतीने मागू शकतो की मी त्या ह्याच्यामध्ये द्या. त्यासाठी काय पाहिजे मग त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं रिसीट असणं गरजेचं आहे. तुम्ही ऊस घातला किंवा तुम्ही कारखान्यामध्ये ऊस तुमचा दिला काय XYZ 50 टन ऊस दिला त्याचं रिसीट असणं गरजेचं आहे.
रिसिप्ट आणि तुमच्या बँकेचे डिटेल्स. आता बरेचसे लोक बँकेबद्दल अवेअरनेस नाही. बऱ्याचशा लोकांचे बँकेमध्ये 5-5 खाते आहेत. पण कुठल्या बँकेमध्ये काय व्यवहार चालला हे माहीत नाही. साधं छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्या मोबाईल उद्देश आहे त्यासाठी आपल्या पुरवठा विभागाच्या मॅडम यांनी आमच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रमाचं आम्हाला आमंत्रण दिलं. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं प्रथमतः मी या ठिकाणी आभार व्यक्तच करतो. आता जाधव साहेबांनी बऱ्यापैकी त्याची माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. हा साधा आणि सरळ कॉन्सेप्ट आहे. काय, ज्या ज्या वस्तूची किंवा जी जी तुम्ही खरेदी करणार आहात किंवा तुमचे जे काय खरेदीचे कुठलेही प्रकार असू शकतात, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा कुठलंही तुम्ही सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सोनं विभाग असेल. प्रत्येक विभागामध्ये जिथं जिथं तुम्ही जाणार आहात तिथं जागरूकता राहणं फार गरजेचं आहे. आता जागरूकता राहण्यासाठी याच्या अगोदर म्हणजे हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणजे काय, याचा कार्यक्रम कसा चालतो किंवा काय याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो. एक साधारणतः 1974 साली 6 सप्टेंबर 1974 साली पुण्यामध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की विद्येचं माहेरघर आहे पुणे, आणि कुठल्याही गोष्टीची बऱ्यापैकी क्रांतिकारी चळवळ असेल किंवा कुठल्याही पुण्यापासून सुरुवात होते आणि त्याचा प्रत्येकाला आलेला आहे. याही चळवळीचं जे काही स्वरूप आहे ते तिथून पुण्यामधूनच त्याचं रोपटं लावलं गेलं. त्यावेळेचे बिंदू माधव जोशी यांनी हा प्रथम या संघटनेची स्थापना केली. त्या काळामध्ये तर लोकांना ग्राहक म्हणजे किरकोळ समजलायचं. ॲक्च्युली ग्राहक म्हणजे राजा, राम एवं राजा ही कॉन्सेप्ट ज्याची की ग्राहक हा राजा आहे. तुमच्याकडे घेतलेला जर ग्राहकच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही उत्पन्नाचं साधन तुम्ही कमवू शकत नाही. हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आता ही संस्था स्थापन झाल्यानंतर 1986 म्हणजे आजच्या दिवशी 24 डिसेंबर 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा आपल्या ह्याच्यामध्ये लागू करण्यात आला. म्हणून आजचा दिवस हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून आपण साजरा केला जातो. आता याच्या